एका हवामान बदलामुळे महाराष्ट्रातील हजारो शेतकरी संकटात येऊ शकतात. पाऊस गायब होतो, पीक सुकतात आणि कर्ज वाढत जातं. पण हा सगळा खेळ नेमका कोणाचा आहे? तर खेळ आहे अल निनोचा. नमस्कार मंडळी, सोनल फार्मिंगमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत अल निनो म्हणजे काय आहे, तो भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात पाऊस का कमी करतो आणि त्यामुळे शेतीवर किती भयानक परिणाम होतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण यावर उपायसुद्धा जाणून घेणार आहोत. तर मंडळी, अगदी थोडक्यात आपण बघू अल निनो म्हणजे नेमकं काय आहे. अल निनो हा प्रशांत महासागरात होणारा हवामान बदल आहे. जेव्हा समुद्राचं पाणी जास्त गरम होतो तेव्हा जगभरातील हवामानावर परिणाम होतो आणि भारतामध्ये पाऊस कमी पडतो. तर मंडळी, यावर्षी अल निनोमुळे कापूस, सोयाबीन आणि धान या पिकावर विपरीत परिणाम होऊ शकतो. महाराष्ट्रात, विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात या ठिकाणी दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. वेळेवर पाऊस पडत नाही म्हणून शेतीची जमीन भेगाडते. विहिरीत आणि धरणात पाणी कमी होते. तापमान खूप वाढते. कापूस, सोयाबीन, तूर यासारखी पिकं पाण्याअभावी सुकू लागतात. यामुळे उत्पादन कमी होते. गवत, चारा कमी झाल्यामुळे जनावरांसाठी चाऱ्याची कमतरता होऊ शकते. असे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार. उत्पन्नात घट झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होतो. परिस्थिती किती गंभीर असू शकते जर अल निनोचा प्रभाव जास्त वाढला तर दुष्काळ, अन्नधान्य टंचाई आणि महागाई वाढण्याची शक्यता असते. मंडळी, घाबरू नका. यावर घ्यायची काळजी व उपाययोजना सांगते, नीट आणि लक्ष देऊ नका. सर्वात आधी आपण बघू लागवड आणि वाण निवडीत बदल. कमी कालावधीचे वाण म्हणजे अल निनोच्या काळात कमी कालावधीत येणाऱ्या आणि कोरडवाहू स्थिती सहन करणाऱ्या वाणाची निवड करावी. पेरणीच्या वेळी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. पिकांच्या ओळीमध्ये पालापाचोळ्या आच्छादन केल्यास जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकून राहते. अशा परिस्थितीत खत आणि पाणी व्यवस्थापन कसे करायचे? तर मंडळी, विद्राव्य खते कोरड्या हवामानात जमिनीतून खते देण्यापेक्षा फवारणी केल्यास पिकाला ताण सहन करण्याची शक्ती मिळते. पाण्याचा तुटवडा असतो म्हणून आपण तुषार किंवा ठिबक सिंचन करावे. हवामान अंदाजावर वेळोवेळी लक्ष ठेवणे. अल निनो हा फक्त हवामान बदल नाही, तर तो शेती आणि शेतकऱ्यासाठी मोठा संकट ठरू शकतो. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.